नमस्कार, वर्षा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण व्हेज पुलाव बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे काही भाज्या कट करून घेतलेल्या आहेत। थोडंसं फ्लावर, बटाटा, फरसबी, गाजर आणि वाटाणे घेतलेले आहे। इथे मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहे। बासमती तांदूळाच्या ऐवजी तुम्ही घराचे रोजचे वापरता ते सुद्धा घेऊ शकता। थोडासा कोथिंबीर, एक मोठ्या साईजचा कांदा मी इथे उभा कट करून घेतलेला आहे। 4 ते 5 हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घेतलेल्या आहे। 1 चम्मच लसूण अद्रकची पेस्ट घेतलेली आहे। 2 चम्मच तूप आणि अर्धा चम्मच मी इथे गरम मसाला घेतलेला आहे। आता आपण खडे मसाले बघू। 1 मोठी विलायची, 1 चक्री फूल, 2 हिरवी विलायची, 4 ते 5 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा, 2 तेजपत्त्याची पानं, थोडीशी जावित्री आणि 10 ते 15 मी इथे काजूचे तुकडे घेतलेले आहे आणि अर्धा चम्मच मी इथे जिरे घेतलेले आहे। तर तांदूळ मी इथे स्वच्छ धुवून एक 15 ते 20 मिनिटं भिजून घेतलेले आहे। सर्व तयारी करेपर्यंत तांदूळ आपले छान भिजले जातात आणि तांदूळ भिजवल्यामुळे छान असे तांदूळ फुलतात। तर आता आपण बिर्याणी बनवायला सुरुवात करू। टोप गरम झाला, टोपामध्ये आपण 1 चम्मच तेल टाकूया आणि यामध्ये तूप टाकूया। तेल गरम झालं, आता यामध्ये आपण खडे मसाले टाकूया आणि छान हे खडे मसाले आपण परतून घेऊ। तर खडे मसाले आपले इथे परतून झालेले आहे। आता यामध्ये आपण काजू टाकू आणि 1 मिनिटभर आपण काजू परतून घेऊ। काजूचा कलर हलकासा चेंज झाला पाहिजे। काजू आणि मसाले आपले इथे छान परतून झाले। आता यामध्ये आपण हिरवी मिरची आणि कांदा टाकू आणि 1-2 ते 3 मिनिटं आपण हिरवी मिरची आणि कांदा तेलामध्ये परतून घेऊ। तर हिरवी मिरची आणि कांदा आपण छान असा तेलामध्ये परतून घेतला। आता यामध्ये 1 चम्मच लसूण अद्रकची पेस्ट टाकून परत हे आपण मिनिटभर परतून घेऊ। तर सर्व मसाले आपण इथे छान असे परतून घेतलेले आहे। आता यामध्ये आपण भाज्या टाकू। सर्व भाज्या टाकून एक 3 ते 4 मिनिटं आपण ह्या भाज्या परतून घेऊ। आपण भाज्या परतून घेतलेल्या आहे। आता यामध्ये आपण गरम मसाला टाकू। तुम्ही बिर्याणी मसाला सुद्धा टाकू शकता। गरम मसाला टाकल्यानंतर आपण परत याला मिक्स करून घेऊ आणि 1 मिनिटभर आपण याला परतून घेऊ। सर्व भाज्या आपण छान अशा परतून घेतलेल्या आहे। आता यामध्ये आपण तांदूळ टाकू। हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं म्हणजे तांदूळ तुटणार नाही। तांदूळ आपण छान असे मिक्स करून घेतलेले आहे। आता यामध्ये आपण पाणी टाकू। तर 1 वाटी आपण इथे तांदूळ घेतलेले होते, तर त्यासाठी आपण 2 वाट्या पाणी टाकू। तर तांदूळानुसार पाण्याचं प्रमाण थोडं कमी जास्त होऊ शकते। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकू। थोडासा कोथिंबीर टाकू। तुम्ही यामध्ये पुदिना सुद्धा टाकू शकता। पुदिनाने छान असा फ्लेवर येतो। आता आपण फास्ट गॅसवरती याला एक उकळी काढून घेऊ। तर छान अशी याला एक उकळी आलेली आहे। आता फास्ट गॅसवरती यामधलं पाणी कमी होईपर्यंत आपण याला शिजू देऊ। 1-2 वेळेस हलक्या हाताने फिरून घ्यायचे तांदूळ। तर तुम्ही बघू शकता यामधलं पाणी कमी झालेलं आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी आहे, तर गॅस स्लो ठेवायचा आणि टोपावरती झाकण ठेवून एक 7 ते 8 मिनिट आपल्याला हा पुलाव शिजून घ्यायचा। एक 7 ते 8 मिनिटं झालेली आहे। आता आपण यावरचं झाकण काढू आणि पुलाव चेक करून बघू। तर हलक्या हाताने पुलाव फिरून घ्यायचा म्हणजे तांदूळ तुटणार नाही। तर तुम्ही बघू शकता इथे छान असे तांदूळ आपले इथे मोकळे झालेले आहे
आणि फुलले सुद्धा आहे। तुम्ही बघू शकता इथे तांदूळ सुद्धा आपले इथे छान शिजलेले आहे। आता आपण गॅस बंद करू आणि पुलाव एका ताटामध्ये काढून घेऊ। पुलाव थंड झाला की अजूनही तांदूळ एकदम छान असे मोकळे होतात। तर छान असा व्हेज पुलाव आपला इथे तयार झालेला आहे। आता यावरती आपण थोडीशी कोथिंबीर टाकू। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।